आहे का काय मला अजून समजू शकलेलं नाही. पुढची बातमी पाहूयात. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि त्याआधी आज संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या वतीने चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. विरोधकांकडून चहापानावरती बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळी 5:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता महायुती सरकारची पत्रकार परिषद देखील होईल. आणि यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विशेष काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. 35 वर्षांनंतर प्रथमच अजित पवार नसलेलं हे अधिवेशन आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं हे पहिलं अधिवेशन असणार आहे. तर दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नसलेलं देखील हे पहिलं अधिवेशन असेल. 6 मार्चला अर्थसंकल्प कर्जाचा बोजा 9.5 लाख कोटींवरती जाणार अशी शक्यता आहे. तर अभ्यागतांना पास देणं हे बंद आहे आणि त्यामुळे गर्दी कमी दिसणार आहे. अधिवेशनादरम्यान राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया ही देखील पार पडणार आहे. आणि यंदाचं राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक अर्थांनी विशेष असणार आहे. राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेते पदं ही रिक्त आहेत. विरोधी बाकावरील सर्वात मोठ्या पक्षाच्या सदस्यांची संख्या ही एकूण विधानसभा सदस्य संख्येच्या 10% इतकी नसल्यामुळेचं कारण देत विधानसभा अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हा प्रलंबित ठेवण्यात आलाय. मात्र यामुळे अधिवेशन कामकाजावरती त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे दोन्ही सभागृहाला नक्की विरोधी पक्षनेता कधी मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. राज्याच्या दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही याची सरकारला लाज वाटली पाहिजे अशी प्रतिक्रिया ही खासदार संजय राऊतांनी दिली आहे. बघूयात. राज्याला विरोधी पक्षनेता नाही दोन्ही सभागृहात याची फक्त महाराष्ट्र सरकारला नाही तर देशाच्या सरकारला सुद्धा त्या संदर्भात लाज वाटली पाहिजे. विरोधी पक्षाशिवाय नेत्याशिवाय तुम्ही दोन्ही सभागृह चालवायचा प्रयत्न करता, पण नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून शक्य असेल तिथे ते विरोधी पक्षनेता देण्याचं टाळतात. तर विधानसभेमध्ये 2024च्या निकालापासून विरोधी पक्षनेता पद हे रिक्त आहे. ऑगस्ट 2025 पासून विरोधी पक्षनेता नाहीये विधान परिषदेत देखील. तर विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षनेता हा नाहीये. शिवसेनेकडून भास्कर जाधवांचं नाव होतं पण निर्णय झालेला नाहीये. तर विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंच्या निवृत्तीपासून हे पद रिक्त आहे. त्याबरोबरच विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 20, काँग्रेसचे 16 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 10 आमदार आहेत. तर विधान परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6, काँग्रेसचे 6 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 3 आमदार आहेत. तर 288 पैकी 2 जागा या विधानसभेमध्ये रिक्त आहेत. तर 87 पैकी 23 जागा या विधान परिषदेमध्ये रिक्त आहेत. आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अर्थसंकल्प हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करतील. तर सोबतच यंदा सरकारकडून अनेक नवीन आव्हानं ही उभी असतील. प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातला तपास अहवाल असेल. तर यंदाच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अर्थसंकल्पामध्ये काही सूतोवाच केलं जातं का? सोबतच मंत्री झिरवाळ यांच्या विभागातील लाचखोरीचं प्रकरण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या जमिनीच्या प्रकरणावरून विरोधक हे आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीची आज दुपारी 2 वाजता शिवालय इथं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे नेते भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, सुनील प्रभू, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, सचिन अहिर हे नेते उपस्थित राहतील.